गंग गणपतये नमः. गणपती बाप्पांची मूर्ती घडवणे हा प्रत्येक मूर्तिकारासाठी एक सुंदर भक्तिमय अनुभव असतो. गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने कोकणातील पारंपरिक मूर्तिकार या आपल्या विशेष मालिकेत भाग 2 मध्ये आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील महान गावात. मागील 4 पिढ्यांपासून दिगंबर गावडे यांची दिव्येश गावडे चित्रशाळा कार्यरत आहे. हाती मूर्ती घडवणे ही या शाळेतील खासियत आहे. दिगंबर गावडे यांच्या अगोदर त्यांचे वडील, त्यांच्या अगोदर आजोबा असे करत करत या 4थ्या पिढीमध्ये शरद गावडे हे या चित्रशाळेची संपूर्ण धुरा सांभाळत आहेत. त्यासोबत दिगंबर गावडे वयाच्या 84-85व्या वयामध्ये देखील आपला मुलगा शरद याला मूर्ती कामामध्ये आपल्याला जमेल तसं मूर्ती घडवण्यात मदत करत असतात. म्हणतात ना की जुनं ते सोनं. आणि आपल्या वडिलांच्या अनुभवासोबतच स्वतःची मेहनत आणि कलाकुसर यांच्या जोरावर शरद गावडे यांची दिव्येश गणेश चित्रशाळा आज फक्त सिंधुदुर्गमध्येच नाही तर इतर जिल्ह्यातून, शहरातून यांच्या शाळेतील मूर्तींना मागणी येत असते. मूर्तिकार शरद गावडे यांनी खास आपल्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलशी संवाद साधला. नमस्कार. लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनल मध्ये तुमचं आणि सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपल्या संपूर्ण राज्यभर गणेश उत्सव, गणेश चतुर्थी हा सण सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने कोकणातही आपल्या ह्या ज्या गणेश मूर्त्या आहेत, पारंपरिक गणेश मूर्ती शाळा, अशाच एक शाळेंपैकी आपण आज आलेलो आहोत. महान गावातील दिगंबर गावडे यांच्या या गणेश चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत. दिगंबर गावडे यांच्या या गणेश चित्रशाळेची सुरुवात 3 पिढ्यांपूर्वीपासून झालेली आहे. आजची त्यांची ही 3री पिढी आहे. आपल्या समोर आहेत ते शरद गावडे. तर एक मूर्तिकार म्हणून सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? मूर्तिकार म्हणजे कसं आहे, आम्हालाही पहिल्यापासून आधी माझे वडील हे पण लहानपणापासूनच जाते या मूर्ती कामात आहे. माझ्या घरातले सगळे लोक आर्टिस्टच होते. माझे चुलते दोघे जण, माझे वडील, असं पूर्ण घराणं या क्षेत्रात आहे. विश्वंभर गावडे म्हणून एक होते काका, ते मोठ्या मोठ्या मूर्त्या बडोद्यात होता कारखाना आमचा. आणि मी आता किती 2002 पासून इथे आलो मुंबई सोडून. त्यापासून मी या कलेत आहे आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आता शिकत आहे. तुमच्याकडे ही जी मूर्तिकला आली आहे ही तुमच्या घरातल्या वारसाप्रमाणेच ही मूर्तिकला तुम्ही जोपासलेली आहे. हो, वारसाप्रमाणे. तरी सर्वसाधारण ज्यावेळी आपल्या ह्या इथे गणेश चित्रशाळेमध्ये गणपती बनवण्याची सुरुवात झाली, गणेश मूर्ती बनवण्याची सुरुवात झाली, त्यावेळी साधारण किती मूर्त्या म्हणजे घडवल्या होत्या? मी आलो त्यावेळी जवळ किती 50-60-70 मूर्त्या असायच्या. आणि आज जवळजवळ 2026 मध्ये ह्यांची संख्या कितीपर्यंत गेलेली आहे? आता किती आहे माहित आहे, 110 वगैरे मूर्त्या आहेत. म्हणजे आमच्याकडे जास्त त्या मूर्त्या कसं, आमच्याकडे साच्याचं काम चालत नाही, त्याचं जे हातीच गणपती बनवले जातात. किती म्हणजे जवळजवळ आता पाहायला गेलं तर इकडे 100हून अधिक गणपती मूर्ती आहेत. तर ह्यामध्ये सर्वसाधारणपणे किती मूर्त्या ह्या आपल्या हाती बनवलेल्या आहेत आणि किती मूर्त्या ह्या आपल्या साच्यामधून काढलेल्या, तर त्याबद्दल काय सांगा? 50 मूर्त्या जेमतेम साच्यामधल्या असतील. त्या वरच्या सगळ्या आहेत त्या काही असे म्हणजे फिरवा केलेल्या आहेत, काही हाताने बनवलेल्या आहेत. तसंच भाविकांची मागणी असते की आम्हाला ह्या स्वरूपाचा गणपती मूर्ती हवी, ह्या स्वरूपाची गणपती मूर्ती हवी. मग त्यामध्ये तुमचं कौशल्य तुम्ही कशा प्रकारे वापरता? नाही, लोक आता कसं करतात, त्यांना जी मूर्ती पाहिजे त्याचा फोटो मारून आम्हाला प्रिंट आणून देतात. त्या प्रिंट प्रमाणे त्यांना तो गणपती करून द्यावा. आतापर्यंत ज्या वेळपासून तुम्ही गणपती मूर्तींच्या ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या बनवण्यास सुरुवात केली, त्या कलेला सुरुवात केली, आणि आतापर्यंत तुम्ही बनवलेली एखादी मूर्ती आणि जी तुमच्या आठवणीत आजही आहे, ही ती मूर्ती सर्वात अशा एक विलोभनीय रूपामध्ये गेली असेल? आहे ना मूर्ती, मी माझ्या घरातलाच बनवलं. तो वेगळा होता गणपती 2 वर्षापूर्वी. म्हणजे वेगळ्या पद्धतीचा होता तो, म्हणजे हत्तीचं डोकं वगैरे असं गणपती 4 फुटाचा मी माझ्या घरी तो गणपती आयुष्यातला माझा पहिला हाती गणपती. त्याच्यानंतर मी जास्त हाती काम करायचोच नाही, वडीलच करायचे. आता गेल्या वर्षी त्यांच्या हातात थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळ्या मूर्त्या मग आता मलाच करायला लागतात. त्या छोट्या मोठ्या त्या अजून पण करतात. म्हणजे मोठ्या गणपती आहेत जे 4.5 फूट 5 फूट, ते सगळे गणपती मीच करतो आता. महत्वाचा मुद्दा असा की आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जास्तीत जास्त मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले गेलेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? मातीच्या मूर्ती आधी पहिल्यापासून गणपती हा मातीचाच पाहिजे.
कारण त्याचं विसर्जन पूर्ण झालं पाहिजे. ते एकदा विसर्जित केल्यानंतर पाण्यात ते पूर्ण माती ती विरघळून गेली पाहिजे. तर सध्या काय झालेलं आहे, लोक प्लास्टरचे गणपती पुजतात. पण ते तुम्ही बघितलात तर नदीत किंवा वाळात असे विसर्जन ज्यावेळी करतात त्यावेळी 1-2 महिने गणपतीची मूर्ती तशीच असते. त्याचे अवशेष सुद्धा समुद्रात बुडवल्यानंतर त्याचे हात पाय एका बाजूला पडलेले असतात, डोके, अशी त्या गणपतीच्या मूर्तीची विटंबना होते. आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे प्लास्टरला प्राधान्य दिलेलंच नाही. त्या काय मूर्ती होतील त्या सगळ्या आम्ही मातीच्याच बनवतो. आमच्या वडिलांनी पण आम्हाला सांगून ठेवलेलं आहे की प्लास्टरची मूर्ती कारखान्यात होता कामा नये, काय करशील ते मातीतच करायचं आहे. नक्कीच आपल्या या गणेश चित्र शाळेमध्ये जवळजवळ 100हून अधिक गणेश मूर्त्या आपल्या माध्यमातून तयार केले जातात. मग ह्यावेळी आपल्याला सहकार्य करण्यासाठी सहकारी जे असतात त्यांच्याबद्दल काय सांगा? माझे सहकारी म्हणजे कसं आहे, मी मराठी शाळेत असल्यापासून एक जुना कारागीर आहे जी गाडे म्हणून. ते आमचं म्हणजे फिनिशिंग वगैरे, हात जोडणे वगैरे ते पूर्ण ते सांभाळतात सगळं. त्याच्यानंतर प्रदीप शिंदे, प्रकाश शिंदे, राजन घाडी हे म्हणजे माझ्या गावचीच मुलं आहेत, पण ते पट्टीचे कारागीर आता झालेले आहेत. म्हणजे आम्हाला बाकी काय बघायला लागत नाही. आम्ही एकदा हाती मूर्ती किंवा काय फिरवा असेल ते करून दिलं की बाकीचं काम ती मुलंच करत असतात सगळं. त्यामुळे तसं काय टेन्शन नसतं ते. आपल्या या मूर्ती शाळेच्या माध्यमातून आपल्या वाडीतील जे युवक आहेत किंवा जे कारागीर आहेत त्यांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होते. हो, रोजगाराची संधी उपलब्ध होते. आता ते खूप वर्ष आहे तिथे कामाला. ते जवळजवळ मी मुंबईवरून 2002ला आलो. त्याच्यापूर्वी जी गाडी होती, त्याच्यानंतर प्रदीप शिंदे, प्रकाश शिंदे, राजन घाडी हे रेग्युलरच माझ्याकडे कामाला असतात. एकंदरीत गणपती आपला ह्या वर्षी 14 सप्टेंबर ह्या तारखेनिशी आहे. मग ह्या वर्षी आपण जी सुरुवात केली आहे त्याची सुरुवात आपण कशी केली? गणपती मूर्ती बनवण्याची जी सुरुवात आहे, जो सुरुवातीचा जो बेस असतो माती बनवण्यापासून, त्याबद्दल काय सांगा? माती बनवणे म्हणजे कसं आहे, आधी आम्ही जी माती वापरतो ती आमच्या गावचीच आहे. गोळवण म्हणून गाव आहे, तिथून ती माती घेतली जाते. त्याच्यानंतर पावसावर अवलंबून राहतं. ती भिजायला खूप कडक आहे माती, म्हणजे पटकन भिजत नाही. पाऊस पडल्यानंतर ती भिजली आहे, त्याच्यानंतर मशीनमध्ये ते आमचे जे कारागीर आहेत ते तयार करतात. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे गणपतीचा जे काय आहे ते डायच्या गणपती पहिले चालू होतात, डायच्या मूर्त्या आहेत त्या. आणि त्याच्यानंतर काय हळूहळू लोक कसे लवकर येत नाही, त्याच्यामुळे पण गोंधळ होतो. जे हाती गणपती आहेत ते नंतर चित्र वगैरे घेऊन त्याच्यानंतर मग खरं काम चालू होतं, त्यावेळी चालू होतं ते. जवळजवळ 15-20 दिवस आम्हाला काम व्यवस्थित चालत नाही. पहिलं कसे डायच्या मूर्त्या काढायच्या, कोणी काय ऑर्डर दिलेली नसतेच, कारण इथे गाव असल्यामुळे लेट, सगळ्यांचे ऑर्डर लेट असतात. एक अंदाज घेऊन आम्ही मूर्त्या काढून ठेवलेल्या असतात पहिले, मग ते ऍडजस्ट करून आम्ही देतो त्यांना. सर्वसाधारण किती कालावधी आपल्याला हा संपूर्ण म्हणजे गणपतीच्या मातीपासून ते अखेरच्या दिवशी गणपतीच्या पूजनापर्यंत आपल्याला साधारण ह्याच्यासाठी किती कालखंड? एक अडीच महिन्याचा कालखंड लागतो. 2.5 महिन्यांमध्ये आपलं माती काम पासून ते गणपती मूर्तीपर्यंत सगळं काही संपूर्ण परिपूर्ण होऊन जातं. आपण आपला जो गणपती मूर्तीचा किंवा ज्या कलेचा आपण जी कला जोपासलेली आहे त्याचा पुढेही हा वारसा आपल्या घराण्यातून चालवण्यात येईल, पुढे हा वारसा असाच जपला जाईल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? कसं आहे, आता मला 2 मुलगे आहेत. माझा छोटा मुलगा तो आता म्हणजे या कलेत आहे, पण तो मातीकाम करायला बघत नाही, पण कलर कामाचा याला असतो. आणि माझ्याबरोबर बिल्डिंग पेंटिंगचा पण माझा व्यवसाय आहे, त्याच्यात तो पूर्ण शिकलेला आहे सगळं. सध्या तो आता हॉटेल मॅनेजमेंट करतोय. आणि जो मोठा मुलगा आहे तो हा या कलेत पूर्ण येणार याची पूर्ण खात्री आहे. सध्या तो कंटाळा करतो आहे, पण एक ठराविक वेळ झाला की ते ऑटोमॅटिक आमच्या घरात हे असं एक हे आहे की एकतरी व्यक्ती ह्याच्यात येणारच, या कलेत येणारच. आपल्या म्हणण्यानुसार आपला हा जो इतके वर्षाचा सध्याची 3री पिढी आणि पुढच्या पिढीत देखील हा वारसा असाच चालू राहणार. नक्कीच. आणि जर आपण पाहायला गेलं तर ह्या इथे ज्या 100हून अधिक मूर्त्या आहेत त्या महान सोडून म्हणजे अजून कोणत्या गावांमध्ये नेल्या जातात, त्याबद्दल काय सांगा? महान सोडून अंगणेवडे आहे, बिळवस आहे, बागायत आहे, माळगाव, विरण, परत मालवण आहे, घुमडा, पुण्याची पण एक ऑर्डर आहे. मुंबईच्या 2-3 ऑर्डर होत्या, पण मी घेतल्या नाही, कारण मला ते ट्रान्सपोर्टेशन वगैरे अजून ऍडजस्टमेंट झालेलं नाही. पुण्याला एक मूर्ती यावर्षी पाठवणार. इथल्या गणपती गावातले जवळजवळ मला वाटतं 15 ते 20च मूर्त्या इथे असतात आमच्याकडे, बाकी सगळे बाहेरच्याच मूर्ती आहेत. नक्कीच, खूप छान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मम देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणत एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना
दरवेळेला आपल्याला सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. ज्या परमेश्वराने ही सृष्टी बनवली आहे त्याच परमेश्वराची मूर्ती सध्या आपण या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण एक कलावंत म्हणून ती बनवत असतो. तुम्ही ती बनवणार आहात, बनवलेल्या आहेत सुद्धा. तर एक मूर्तिकार म्हणून ही मूर्ती बनवताना, देवाची मूर्ती स्वतःच्या हाताने बनवताना त्यावेळी तुमच्या मनात नेमके कोणते भाव असतील? नाही, भाव म्हणजे कसं, लोक आधी श्रद्धेने ही मूर्ती पूजतात. म्हणजे एखादी मूर्ती ती घरात गेल्यानंतर तिथलं वातावरण पूर्ण वेगळं झालेलं असतं. जी मूर्ती आपण बनवतो ना, ती पुढ्यात आपल्याला स्वतःला आधी पहिली सुंदर मूर्ती वाटली पाहिजे, तरच लोकांना ते आकर्षक वाटणार. आकर्षक म्हणजे नुसतं ते चित्र म्हणून ते पूजत नाही, त्याच्या फक्त भावना आहेत, लोकांच्या श्रद्धा आहे, त्यानुसारच करायला लागतं सगळं काम. प्रत्यक्ष देव तुम्ही तुमच्या हातातून साकारत असता, त्याबद्दल काय सांगा? क्षणभर आता तुम्ही भाऊक झालात. नाही, मी काम करतो ना ते पूर्ण श्रद्धेने करतो. गणपती बाप्पाच्या पुढ्यात बसल्यानंतर एक वेगळी श्रद्धा असते आमच्या. ती मूर्ती एकदम आकर्षक झाली पाहिजे, म्हणजे लोकांनी ती बघितल्यानंतर त्यांचं मन शांत झालं पाहिजे. त्या मागच्या आमच्या अजिबात अशा भावना नसतात की आमच्या ह्या मूर्तीचा आम्हाला भरपूर पैसे मिळावेत, आमचा मोठा फायदा हो. इथे अशा पण मूर्ती आहेत की आम्ही, म्हणजे काही जणांची परिस्थिती पण नाही, त्यांनी मोठेचे पैसे देऊन ते मूर्त्या खरेदी करतील. अशा लोकांना सुद्धा आम्ही ते, म्हणजे त्यांना चित्र घेऊन येतात की आम्हाला ते जमणार नाही एवढे किंमत येते, तरी पण आम्ही ते कन्सेशनमध्ये अगदी श्रद्धेने ती मूर्ती बनवतो. लहान मूर्ती जरी आमच्या पुढ्यात आली ना, तरी पण तिचं काम तेवढंच केलं जातं. जशी मोठी मूर्ती आम्ही बनवतो त्याप्रमाणे ती मूर्ती सुद्धा तेवढीच आकर्षक बनवून दिली जाते इथे. नक्कीच खूप आपल्या सुंदर अशा या आपल्या बाप्पाच्या विषयी आणि लोकांच्या या भावनांसाठी जी नाळ जोडलेली आपल्या ज्या भावना आहेत त्या खूप सुंदर प्रकारे भावना आहेत. आणि जर तसं पाहायला गेलं तर आपल्या कोकणामध्ये म्हणा किंवा इतर काही ठिकाणी भाविकांमध्ये देखील एक चढावड आपल्याला पाहायला मिळते की शेजाऱ्याच्या गणपतीची मूर्ती 1 फुटाची आहे, तर आपणही त्याच्या पेक्षा जास्त उंचीचा एक गणपती घरी आणूया. तर अशा भाविकांसाठी, अशा लोकांसाठी आपण काय सांगाल? गणपतीची मूर्ती नुसती मोठी पूजून काय उपयोग नसतो. ती जरी छोटी असली ना तरी तिच्यात ते भाव, आपण ज्या दृष्टीने तिच्याकडे पाहतोय ना ते भाव आले पाहिजे. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे. काही लोक कसे करतात, खूप मोठे गणपती उभारतात, पण असं मी म्हणत नाही की ते आपल्या कलेनुसार सर्व काम करत असतात, कोणाला मी तुच्छ लेखणार नाही. पण लोकांनी मनात असं आणू नये की बाबा माझ्या बाजूच्याचा गणपती मोठा आहे, मग आपण त्याच्यापेक्षा मोठा पूजूया. पण त्या मूर्तीत छोटी जरी मूर्ती असली ना तरी पण ती घरात बसल्यानंतर सगळं वातावरण चेंज झालं पाहिजे. त्याच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळी भावना निर्माण झाली पाहिजे. अशा मूर्ती लोकांनी घेतल्या पाहिजे. नुसती मोठी मूर्ती पूजूया, त्याने घेतली आहे म्हणून मी घेतो, असं करणं बरोबर नाही आहे ते. खूप छान. आणि तुमच्या ही जी मूर्ती शाळा आहे, ह्या मूर्ती शाळेची ही 3री पिढी आहे आणि 3री पिढीतून आता पुढच्याही पिढीकडे आपण हा वारसा नक्कीच जोपासला जाणार आहे. तुमच्या या चांगल्या अतिशय भावनास्तुत्य कार्यक्रमाला हा जो उपक्रम गणपती शाळेचा आहे, आजूबाजूला देखील आपल्या शाळेत अजूनही गणपती शाळा आहेत. तुमच्या या शाळेत 100हून अधिक गणपती इकडे मूर्त्या घडविल्या जातात. त्याचप्रमाणे बाहेरील अनेक गावात सुद्धा आपल्या गावातून, आपल्या या मूर्ती शाळेतून मूर्ती नेल्या जातात. आपल्या पुढच्या ह्या पिढीसाठी आपण जो काही संदेश दिलेला आहे, त्यानंतर आपला हा वारसा आपण पुढे जोपासणार आहोत. आमच्या लोकनेजा डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या या पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. कारागिराची मी बनवली आहे, तिला घडवायला जवळ 2 दिवस गेले. पण इतर काम जे असतं ना ते मग कारागीर करतात. मी फक्त मारून, म्हणजे मूर्ती उभारून त्याची हाताची पोझिशन वगैरे सगळं करून नंतर खवडी मारून दिली जाते. खवडी मारल्यानंतर जे इतर काम आहे ना ते माझे कारागीरच करत असतात सगळे. आणि ही माझी कारागिराची मूर्ती आहे. राजन गाडी म्हणून कारागीर आहे, त्याला खूप हौस आहे म्हणून दरवर्षी त्याची मूर्ती मी एकदम तो सांगेल त्याप्रमाणे बनवते. हे चित्र यावर्षी मीच त्याला सिलेक्ट केलेलं होतं आणि तशी बनवलेली आहे. तुमच्या पाठीमागे एक तंबोरा धारक आपली बाप्पांची मूर्ती दिसते, तर त्या मूर्तीबद्दल काय? ही मूर्ती आंगणेवरची आहे, नरेश आंगणे म्हणून आहेत, प्रसाद आंगणे त्यांचे मुलगे, त्यांनी हा फोटो पाठवलेला होता. ही मूर्ती वडिलांनी बनवलेली आहे. म्हणजे थोडं काम केलं आहे पण जास्त ते काम वडिलांनीच केलेलं आहे मूर्तीचं. आपल्या शाळेमध्ये सर्वसाधारणपणे किती फुटापासून ते किती फुटापर्यंत, जास्तीत जास्त किती फुटापर्यंत घडवली जाते? 1.5 फुटापासून 5 फुटापर्यंत मूर्ती आहेत.
हा गणपती वारीचा आहे, ओंकार तळगावकर म्हणून आहेत, त्यांनी पण चित्र पाठवलेलं होतं. हा जवळजवळ 4.5 फूट उंचीचा गणपती आहे. त्याच्या मागे सुद्धा एक आपली कलाकुसर म्हणजे एक वेगळी ठेवलेली मूर्ती आणि त्याच्या बाजूला चित्र अशी दिसतंय. हे मूर्तीबद्दल काय सांगाल? हे नांद्रुक म्हणून गाव आहे आमच्या बाजूला, तिथली मूर्ती आहे. ते मुंबईला असतात सगळी मुलं ती. त्याने हा फोटो दिलेला ऍक्च्युली आहे ते रिद्धी सिद्धी आणि त्याचे 2 मुलगे गणपतीचे. हे गणपती मीच केलेला आहे पूर्ण, पण एक मी ती त्यातली लेडीज आहे ती मी कट केली, कारण हातांची पोझिशन येत नाही होती, आशीर्वादी हात वगैरे दिसत नव्हता, त्याच्यामुळे ते एक कट करून 2 मुलं आणि एक ते लेडीज केलेली आहे. ही मूर्ती नांद्रुक मधली आहे, देवीदास धुरी यांची. हे गजमुख म्हणून मूर्ती त्यांनी फोटो पाठवला होता फेसबुकला. ही पण मीच केलेली आहे मूर्ती पूर्ण. अजून याचं फिनिशिंग थोडं बाकी आहे. ही गजमुख मूर्ती आपल्या म्हणण्यानुसार आहे, मग ह्याचं रंगकाम जे होणार आहे ते कशा म्हणजे प्रकारे होणार आहे? रंगकाम म्हणजे याचा डोक्याचा कलर तो हत्तीसारखाच येणार. बाकीचं जे आहे ते आपलं एक रेग्युलर गणपतीचा कलर आहे त्या गणपतीच्या कलर मध्ये. पण एक असा प्रश्न आहे की जर आपण बघायला गेलं तर आपल्या कलाकृतीनुसार सध्या अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आकारायला सांगत असतात. त्याचप्रमाणे ही जी गजमुखाची जी मूर्ती आहे ते बाकी सर्व शरीर जे आहे ते नेहमीच्या मूर्तीप्रमाणे, फक्त जे गजमुख आहे ते जी काही कथा आहे त्या कथेप्रमाणे, पुराणामधली जी कथा आहे त्या कथेप्रमाणे जसंच्या तसं ठेवून आणि त्या मूर्तीची पूजा करून, ह्याबद्दल काही तुम्ही विश्लेषण करू शकता? नाही, खरं म्हणजे कसं आहे, गणपतीचं खरं रूप हेच आहे. आता काय लोकांनी ते बदललं आहे, वेगवेगळं रूप करतात, पण ते अशी मूर्ती बोलली तर खूप चांगली आहे. ह्या इथे आता काही म्हणजे प्रायमर मारून ओके केलेल्या मूर्ती आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं काम म्हणजे पुढे कसं काय होईल? आता आम्ही गुरुवारपासून मूर्त केलाय. गुरुवारी काल संध्याकाळी आम्ही एक गणपतीचा मूर्त केला, तो मीच केला माझ्या हाताने. नारळ इथे पहिला नारळ वगैरे आम्ही देवाला ठेवून ते मूर्त करतो. आता आजपासून माझे कारागीर आहेत त्यांनी चालू केलेलं आहे. आता या मूर्त्यांना पहिला आम्ही व्हाईट वॉश मारणार, त्याच्यानंतर परत ते पॉलिश पेपरने घासल्या जातात मूर्त्या, आणि परत व्हाईट वॉश मारून नंतर बॉडी कलर इतर जे काय कलर होतील ते भरतील. त्याच्यानंतर मी माझं काम चालू करेन शेडिंगचं. लेखणी सर्वसाधारण अजूनपर्यंत तर माझे वडील करतायत, फक्त मोठ्या गणपतींना त्यांना जड जाते म्हणून लास्टला मी सगळे मोठे गणपती जे असतील एकदम त्यांची लेखणी मी करतो. ह्या वर्षी अशी वेगळ्या टाकेबंदातली म्हणा किंवा वेगळी हाती तयार झालेली अशी एखादी मूर्ती आपल्या हातून घडली आहे, बनवली गेलेली आहे? ह्या वर्षी ते पेनवाल्याने एक काढलं, ते छत्रपती पोस्ट काढलेली. ॲक्च्युली मी तो गणपती बनवला, मला ते डाय मारायची, पण मी माझ्या कामात एवढं व्यस्त झालो नंतर की सगळे चित्र घेऊन यायला लागलेत, त्याच्यामुळे मूर्ती मी घडवली, पण त्याचं परफेक्ट म्हणजे त्याचं जे डिझाईन पार्टचं वगैरे ते मी बनवू शकलो नाही. कोचीला शिव वगैरे होते, असं ती मूर्ती होती. मी माझ्या आयडियाने एक म्हणजे ते फोटो बघून माझ्या आयडियाने जी मूर्ती बनवली ती ही मूर्ती आहे. ही आता ही नांद्रुकची मूर्ती आहे. ही जी भिंतीच्या बरोबर मूर्ती ठेवलेली आहे, ही मूर्ती एक वेगळी यावर्षी त्यांच्या पेनवाल्याने तो चांगला काढला आहे, त्याच्यानुसार मी ती बनवली आहे मूर्ती. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य देव आहेत. काही वेळेला त्या देवांच्या रूपात देखील आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती साकारली जाते. तर अशा काही देवांच्या रूपामध्ये आपल्याकडे मूर्ती साकारल्या जातात. कसं असतं, आता कस्टमर जे येतील ना त्यांच्या जे काय आवड निवड असते ती जोपासायला लागते. तर सध्या कसं आहे, कॉम्पिटिशन आहे सगळीकडे धंद्यात, आणि काही लोकांना कसं असतं, कोणतरी स्वामी समर्थांचा फोटो आणून देणार, असं बनवणार, कोणीतरी विष्णूचा येणार, विष्णू अवतार. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर गणपती हा आधीच आहे, आणि जे अवतारी पुरुष आहेत ते नंतर पृथ्वी तलावर आलेले. गणेश हा ओंकार हा पहिल्यापासूनच आहे, त्याच्यामुळे त्याचं रूप जे आहे तेच ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या गणपती बाप्पाला 64 कलेंचा अधिपती आणि विद्येची देवता देखील म्हटलं जातं, आणि त्याचंच पूजन प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वप्रथम केलं जातं. बरोबर. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या संपूर्ण शाळेसाठी आमच्या लोकनिर्धा डिजिटल न्यूज चॅनेलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया. कोकणातील पारंपरिक मूर्तिकार ही विशेष मालिका देवाला देवपण देणाऱ्या मूर्तिकारांची कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा. भेटूया पुढील भागात अशाच एका कोकणातील पारंपरिक मूर्तिकारांसोबत. त्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून कोकणातील प्रत्येक सणवार उत्सवांची नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील.